खुशखबर खुशखबर खुशखबर। दुकान, शॉप, ऑफिस, घर परिसर, शेत परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईलवर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा प्रणाली, तेही माफक दरात आणि 2 वर्ष मेंटेनन्स सेवेसह, तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली, सर्व नेटवर्क सोल्यूशन, संगणक, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर। आता संपर्क करा। पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट, जाधव संकुल, सातपूर अंबड, लिंक रोड, सातपूर, नाशिक। संपर्क क्रमांक 97 30 00 89 92। महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक खुनाच्या गुन्ह्यातील 6 आरोपी जेरबंद। नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी। नाशिक शहरातील गंगापूर रोड येथे गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक गस्त करत असताना महाजन गार्डनच्या गेटजवळ एक संशयितरित्या इर्टिगा कार नंबर DN09L2578 ही फिरत असताना दिसून आल्याने त्यांनी सदर कार 5:45 वाजेच्या सुमारास थांबवून सदर कारमध्ये 1 ते 6 जण दिसून आले। तेव्हा सदर कारच्या चालकासह इतर जणांना खाली उतरून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आनंद शेषनाथ शेठ, संतोष अजय जाधव, नितेश मोटू अमृतभाई हालपती, प्रेम शरद रामपूरकर, कौशल अरविंद आचार्य, मोटूकुमार सुचित पासवान, सर्व राहणार सिल्वासा, दादर नगर हवेली यापैकी आनंद शेषनाथ शेठ यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की दिनांक 26 जून 2024 रोजी माझा मित्र कुणाल उर्फ जानकीनाथ सुरत प्रसाद यांनी माझ्यावर 2 गोळ्या फायरिंग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यातून मी वाचलो होतो। त्यानंतर सुमारे 3 महिन्यांपूर्वी कुणाल उर्फ जानकीनाथ सुरत प्रसाद यांनी मला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली आणि सांगितले की यापूर्वी तू वाचलास पण आता वाचणार नाही असे म्हणाला। म्हणून मी माझ्या मित्रांच्या मदतीने 17 जून 2025 रोजी संध्याकाळी 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान अंमली फवारा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मी व माझ्या मित्रांनी मिळून मला दिलेल्या धमकीचा व पूर्वी माझ्यावर केलेल्या फायरिंगचा वचपा काढण्यासाठी आम्ही त्याच्या हातापायावर, कमरेवर, हाताने, पायाने मारले। तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याने तो बेशुद्ध पडल्याने आम्ही तेथून पळून आलो आहोत असे सांगितले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये यांनी लगेच सदर प्रकरणी सिल्वासा पोलीस ठाणे येथे फोन करून चौकशी केली असता सिल्वासा पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत विचारणा केली। त्या गुन्ह्यात वरील संशयित इसम हे पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले। सदर इसमांना सिल्वासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर कामगिरी नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्डिक, पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा 1 चे पथक पोलीस निरीक्षक मधुकर कड, हिरामण भोये, रमेश कोडी, योगराज गायकवाड, विशाल काटे, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, मंगलसिंह परदेशी, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, किरण शिरसाट या पथकाने उत्कृष्टरित्या कामगिरी पार पडली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला